की अशी कुठली गोष्ट आहे जी मला मनापासून सांगायची, अशी कुठली गोष्ट आहे जी मला अस्वस्थ करते. तर अर्थात पाण्याचा विषय, पाण्याची टंचाई. जगभरात ही पाण्याची टंचाई ही एक परिस्थिती भीषण झालेली आहे आणि त्यावरती फार कोणी काही बोलत नाही. ते राहत होतो, एका हॉस्टेलमध्ये राहत होतो. ते बॉईज हॉस्टेल होतं. 45 डिग्री तापमान होतं तिकडे आणि आम्ही अतिशय साध्या अ, वातावरणात राहत होतो. म्हणजे काही फॅन्सी नव्हतं तिकडे. सगळं साधं आयुष्य होतं. तर मला ह्याची जाणीव झाली, की आपण आपल्या गरजा उगाच वाढवून ठेवलेल्या आहेत. कारण नांदेडवाडीची परिस्थिती इतकी वाईट होती त्या गावाची. आता पाण्याची टंचाई म्हटल्यावरती शेती नाही. शेती नाही म्हटल्यावरती रोजगार नाही. रोजगार नाही म्हटल्यावर अ, खूप सगळे सगळ्याच प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स. लोकांना 8-8 महिने फिरतीवर मजुरी शोधत फिरावं लागायचं तिकडच्या लोकांना. मग तिकडे दारू, जुगार, अंधविश्वास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते गाव असं मोडकळीला आलेलं आणि ते असं खूप वाईट बिकट परिस्थितीमध्ये होतं ते गाव. त्यामुळे ह्या गावाचं काहीच होणार नाही. हे पण आपलं एक जग बनवलंय जिथे आपण स्वतःला रिॲलिटीपासून जरा कट ऑफ केलंय. एक ह्या काँक्रीटच्या जंगलात आपल्या कामाच्या व्यापात आपल्याला असं वाटतं की हेच खरं आपलं जगणं आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. सर्व सजीवांच्या खरं तर म्हणावं लागेल की जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पाणी. आणि याच विषयावर आधारित एक नवागोरा चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येतोय. अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री रुचा देखील आपल्यासोबत आहे. तर याच निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिलाच प्रश्न आदिनाथ, तुम्हाला हा विचारायचा आहे की पाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक सजीवाच्या जीवनातली. कथा कुठून सुचली आणि हा प्रवास कसा सुरू झाला? 2015 मध्ये मी ठरवलं की आपण आता आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळूया. जे दिग्दर्शन आहे. आपण कुठलीतरी गोष्ट सांगूया. आणि त्या अनुषंगाने मी विचार करायला लागलो की अशी कुठली गोष्ट आहे जी मला मनापासून सांगायची, अशी कुठली गोष्ट आहे जी मला अस्वस्थ करते. तर अर्थात पाण्याचा विषय, पाण्याची टंचाई. जगभरात ही पाण्याची टंचाई ही एक परिस्थिती भीषण झालेली आहे आणि त्यावरती फार कोणी काही बोलत नाही किंवा आपल्याला फार काही असं फ्रंट पेजेसवर बघायला मिळत नाही. अ, आणि एक खास करून माझी एक तळमळ होती की आता नट असल्यामुळे, कलाकार असल्यामुळे आम्ही नशीबवान असतो. आम्हाला खूप फिरायला मिळतं. आम्हाला खूप बघायला मिळतं जग. कामाच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूटिंगसाठी जातो, शोजसाठी जातो. तर नशिबानं मला अख्खा महाराष्ट्र पालथा घालता आलाय लहानपणापासून आणि सगळं मी जवळून बघितलंय. माझ्या वडिलांसोबत असो, म्हणजे स्वतःचे प्रोजेक्ट्स असो. आणि जी मराठवाड्यात आपली परिस्थिती आहे, मराठवाडा, विदर्भ ह्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही बऱ्यापैकी खूप पुअर आहे आणि बेसिक अम्युनिटीज, पाण्याची टंचाई तर त्या भागात दुष्काळग्रस्त भाग आहेच तो. लोक आज ह्या क्षणी देखील मरतायत पाण्यासाठी. त्यांची तडफड होते. दूषित पाणी पिऊन लोक मेलेली आपण न्यूज वाचतो आहोत. मग आपण काही 300-400 लोकांना कॉलेराची लागण झाली अशी पण आपण न्यूज ऐकत आहोत. पण आपण फार अफेक्ट होत नाही होत मला असं वाटतं ही न्यूज वाचून देखील. कारण मुंबईत आपण फार वेगळ्या वातावरणात करेक्ट. वाढतो, आपण त्यामुळे कारण त्यांच्या वेदना आपल्याला नाही जाणवत. ती झळ आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये ना अजून. पाण्याची टंचाईची झळ जोपर्यंत आपल्यापर्यंत, म्हणजे खास करून शहरात राहणारी लोक, मुंबई, पुणे या ठिकाणी, आपला संबंध पाण्याशी नळापुरता आणि बाटलीपुरता असतो. नळाला पाणी नाही आलं, थोडा वेळ आपण अस्वस्थ होणार, पण आलं की आपण विसरून जातो. आपण हा नाही विचार करत की का नाही होतं आलं बाबा पाणी, किंवा पाणी आलं तर कसं आलं, आपलं पाणी कुठून येतं हे लोकांना माहित नाही. तू जर रस्त्यावर जाऊन लोकांना विचारलंस की तुझ्या नळाला पाणी कुठून येतं, टाकीतून वगैरे असं उत्तर देतील. हा म्हणजे वैतरणा, तानसा, तुलसी विहार, 7 पाणी पुरवठे आहेत मुंबईचे. हे
फारसे मा- कुणाला माहित कोणालाच नसेल माहित किंवा नाहीये. जाणून घ्यायची कोणाची इच्छा पण तेवढी नाहीये. नसेल. आणि काही फरकच नाही पडत ना. आपण आपलं एक जग बनवलंय जिथे आपण स्वतःला रियालिटी पासून जरा कट ऑफ केलंय. एक ह्या कॉन्क्रीटच्या जंगलात आपल्या कामाच्या व्यापात आपल्याला असं वाटतं की हेच खरं आपलं हम्म. जगणं आहे. आणि आपण जे इसेन्शियल आहेत जगण्याचे ते आपण दुसऱ्यांवरती आपण डेलिगेट केलंय त्याचं काम. हम्म. सरकार करेल, सरकार बघून घेईल. ते काय ते सरकारचं काम आहे, ते आपलं नाही. आपण टॅक्स भरतो ना, ते सरकारने बघायचं. पाणी, वीज, फूड, मेडिकल, हे सगळं त्यांनी. आम्ही आपलं काम, करिअर, मला काहीतरी करायचं, हे इतकं उथळ आहे सगळं. आणि रियालिटीकडे आपण कानाडोळा करतो नेहमी. पेपरमध्ये पण काहीशी न्यूज आली आहे, जर पेपरमध्ये काही लोक मेली पाण्याच्या टंचाईमुळे किंवा दूषित पाण्यामुळे आजारी पडली, तर ते 3ऱ्या-4थ्या पानावरती ती बातमी असते, पहिल्या पानावर नसतेच ती. आणि त्यामुळे आपण ती वाचताना पण आपण फार अफेक्ट मुद्दामून होत नाही. आपण स्वतःला, मला वाटतं, माणूस म्हणून आपण खूप माणूस हा क्रूर प्राणी आहेच, हे इतिहासापासून आपल्याला माहितीच आहे. पण आपण खूप एक आपण चूज करतो की आपल्याला मला ह्याच्यामुळे वाईट वाटेल ना, मी हे बाजूला आपण कन्व्हिनियंटली आपण सेन्सिटिव्ह आहोत. हम्म. आपण फक्त स्वतःशीच गोष्टी, ज्या स्वतःशी निगडीत ज्या गोष्टी, त्यासाठी आपण सेन्सिटिव्ह असतो. आणि त्यात आपण खूप मोठेपणा मानतो की वाह, की आपण त्यावर कविता लिहितो त्यावर. आणि मग आपण एकमेकांच्या कविता अप्रिशिएट करतो, वा वा काय संवेदनशील कविता लिहिली आहे, आणि ते, आणि वा संवेदनशील सिनेमा बनवलाय. खऱ्या आयुष्यात काही पडलेले नसते कोणालाच. हे रियालिटी आहे. म्हणजे मी जरी या सिनेमात मुख्य भूमिका केली असली, तर मी रिअल हिरो तो हनुमान केंद्रे आहे, त्या नागदिरवाडी गावातला, मराठवाड्यातला, जो लढला पाण्यासाठी. तुम्ही भेटलात त्यांना? अर्थातच. येस, मला त्याच्याबद्दल पण ऐकून घ्यायचं. आणि मला म्हणून ती तळमळ जी होती, मी म्हणून विषय शोधायला लागलो. पाण्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, लोकांपर्यंत ही झळ पोचवली पाहिजे आपण. अर्थात त्यासाठी मनोरंजन हे सगळ्यात उत्तम माध्यम असतं. कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही विषय तुम्हाला जर लोकांपर्यंत पोचवायचा असेल, त्यांच्या मनात काहीतरी रुजवायचं असेल, तर सगळ्यात उत्तम माध्यम असतं मनोरंजन. हे माझ्या मुलीकडून शिकलो. तिला पण जेव्हा मला काही सांगायचं असतं, तिला काही करायला लावायचं असतं, की तू आज जिजा रात्री लवकर झोपायचं असतं, तर ती नाही ऐकणार. ती उशिरापर्यंत झोपणार, ती टाइमपास करत बसणार. मग काहीतरी त्यात नरेटिव्ह लागतं, काहीतरी, मी तुला भूताची गोष्ट सांगणार आहे, छान. मग तिला इंटरेस्ट येतो. मग ओके, डॅडा गोष्ट सांगणार आहे, मग मी येते झोपायला लवकर, नाहीतर मी टाइमपास करत बसणार. तर एक मनोरंजन हा ऑलवेज इज अ इझियर पिल टू स्वॉलो. आणि ते मास ऑडियन्स पर्यंत पण पोहोचतं. तर म्हणून मी गोष्ट शोधायला लागलो. आणि मग मला रिसर्च करता करता हनुमान केंद्रे यांची गोष्ट सापडली. आणि मग मी त्यांना जाऊन भेटलो. जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मला कळलं की बापरे, ही तर रियालिटी स्ट्रेंजर दॅन फिक्शन, तसं आहे ते. आणि मग म्हणजे त्या माणसानी त्या गावात पाणी आणण्यासाठी, बरं, मुळात नागदिरवाडी हे छोटंसं गाव नांदेड जिल्ह्यातलं, कोणी आपण नाव पण ऐकलं नव्हतं आजपर्यंत. आणि तिथे कोणी आपली मुलगी लग्नाला देत नव्हतं त्या गावात. तिकडे सगळी मुलं बिनलग्नाची होती, कारण तिथल्या लोकांना 4-4 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागायचं. हनुमान केंद्रे ह्या मुलाचं एका मुलीबरोबर एंगेजमेंट झाली. ती होती नांदेड जवळच्या एका गावाकडे राहणारी. शहराकडे. हा, थोडी शहराकडे साईडची होती. सुवर्णा तिचं नाव, लग्नाचं नाव सुवर्णा नागरगोजे. त्यांची एंगेजमेंट झाली. पण जेव्हा तिच्या आईवडिलांना, त्या मुलीच्या आईवडिलांना कळलं की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लोकांना 4-4 किलोमीटर चालावं लागतं, त्यांनी लग्न मोडलं. तर लग्न मोडणं ही त्या गावासाठी नवीन गोष्ट नव्हती. सगळ्या मुलांची लग्न मोडायची ह्याच परिस्थितीमुळे. हनुमान केंद्रे जो आहे ना, तो वेगळ्या मातीचा बनला होता. पण त्याचा जो मोठा भाऊ होता बालाजी केंद्रे, तो तिथे सोशल वर्क ह्याच्यात काम करायचा, नाबार्ड बरोबर इंडो जर्मन प्रोजेक्टमध्ये काम करायचा. आणि तिकडे ते पाणलोट प्रकल्प इतर बाजूच्या गावांमध्ये करायचे. आणि नागदिरवाडीचा कधी विचारही त्यांनी केला नव्हता, त्याला ते जमलंच नसतं. कारण नागदिरवाडीची परिस्थिती इतकी वाईट होती गावाची. आता पाण्याची टंचाई म्हटल्यावरती शेती नाही म्हटल्यावरती रोजगार नाही म्हटल्यावर खूप सगळे प्रॉब्लेम्स. आणि लोकांना 8-8 महिने फिरतीवर मजुरी शोधत फिरावं लागायचं तिकडच्या लोकांना. तिकडे दारू, जुगार,
अंधविश्वास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते गाव असं मोडकळीला आलेलं आणि ते असं खूप वाईट बिकट परिस्थितीमध्ये होतं ते गाव. त्यामुळे ह्या गावाचं काहीच होणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं. हनुमंतला पण माहीत होतं, बालाजीला पण सगळ्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी कधी विचारही केला नव्हता बालाजीनी. पण बालाजीला एक माहिती होतं, की ह्या गावाला जर कोणी शाणं करू शकत असेल, तर बाबूसारखा कोणतरी येडाच पाहिजे आणि बाबू होता तसा. तो एक वेगळ्या मातीचा बनला होता. हनुमंत केंद्रे त्याला बाबू म्हणतात. बाबू केंद्रे. तो त्या मुलीकडे गेला. जेव्हा ते लग्न मोडलं, तेव्हा तो त्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला, की "मला तुझ्यासंगच लगीन करायचं आहे. पण मी तेव्हाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल. तू थांबशील का माझ्यासाठी तोपर्यंत?" आणि पुढे काय झालं, या सिनेमाची गोष्ट आहे. हनुमंत केंद्रेनी काय केलं, ते गावाला कसं एकत्र आणलं. आज नागदरवाडीत वर्षभर पाणी असतं वाव. आणि हे गाव शेजारच्या 5 गावांना पाणी पुरवतं. तर ही प्रेरणादायी प्रेम कहाणी, ही प्रेरणादायी गोष्ट एका माणसाची, एका सामान्य गरीब माणसाच्या संघर्षाची, त्या गावाच्या संघर्षाची, मला असं वाटलं आपण जगाला सांगितली पाहिजे. तिथून हा प्रवास सुरू झाला. बरं, चित्रपटाची कथा ही उत्तम असावीच लागते. पण तितकंच प्रेक्षकांना आकर्षण करण्यासाठी किंवा म्हणू शकतो ना, की लोकांचं आकर्षण यावं यासाठी चित्रपटाचं नाव पण तितकंच महत्वाचं असतं. तर ते पाणी हे नाव कुठून आलं? कारण इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे काही वेगळं अजूनही असू शकलं असतं. मला वाटते ते कुठून आलं? पहिल्या क्षणी पहिल्या क्षणापासून हे नाव पाणीच ठेवलं होतं मी. वर्किंग टायटल पण माझं पाणीच होतं आणि ते नंतर टायटलही राहिलं. आणि अनेक लोक मला सांगायचे टायटल आपण काहीतरी विचार करूया का टायटल, पण मला ते पाणीच हवं होतं. कारण ते सगळं पाण्यामुळेच झालं, पाण्यासाठीच झालं. एक्झॅक्टली. ती प्रेम कहाणी पण त्याचा गाभा, ते गाभाऱ्यात, त्या प्रेम कहाणीच्या गाभाऱ्यात, त्या प्रेम कहाणीच्या गाभ्यात, त्या गावाच्या जमिनीच्या गाभ्यात सगळं पाणीच होतं आणि त्यामुळे पाणी जात. टायटल पाणी. बरं रुचा, मला तुला विचारायचं आहे की जेव्हा ही कथा ऐकली चित्रपटाची, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? आणि तू कधी म्हणजे पाणी टंचाई किंवा या सगळ्या गोष्टी किंवा जे समाजामध्ये सध्या पाणी टंचाईचे प्रॉब्लेम्स आहेत ते कधी जवळून पाहिलेले किंवा ऐकलेलंस किंवा मग त्याचा गांभीर्याने कधी विचार केलेला का? जसं आदिनाथ म्हणाला की कधी आपण इतका विचार नाही करत, पण कधी बिंग माणूस कधी विचार केलेलास का? पहिला तुझा जो प्रश्न होता, की तुला कथा ऐकल्यावर तुझी काय रिॲक्शन होती? तर 2015 मध्ये मी आणि आदिनाथने एक वर्कशॉप केलं होतं डॉक्टर विजया मेहतांचं. तर त्याच्यात मी एक मोनो ॲक्ट सादर केला होता आणि त्याच्यानंतर मी आणि आदिनाथ वी स्टेड इन टच. म्हणजे तेव्हा आमची मैत्री झाली आणि मग वी स्टेड इन टच. आणि आदिनाथचा मला फोन आला, की अशी अशी कथा आहे, म्हणजे पाणीविषयी तो मला सांगत होता. तर त्याच्या आवाजात जे पॅशन होतं ते ऐकून मला असं झालं, आपल्याला ह्याची कथा ऐकायला हवी. त्यामुळे मी त्याच्याकडे ओढले गेले आणि जेव्हा मी ह्याची कथा ऐकली, ह्याची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिली आहे. तो इतका सुंदर होता की मी ऐकता क्षणी प्रेमात पडले त्या कहाणीच्या. आणि मी माझ्या मनात ठरवलं की मला ह्या चित्रपटाचा भाग व्हायला नक्की आवडेल. तर माझी पहिली रिॲक्शन होती, वॉव! मॅजिकल, मस्त आहे, मला हे करायचंय, अशी ही माझी इन्स्टिंक्टिव्ह पहिली रिॲक्शन होती. आणि मी माझ्या मनात ठरवलेलं, मी माझ्यापुरतं ठरवलेलं की मला हे आवडेल करायला. त्याच्यानंतर ऑफकोर्स आमच्या लुक टेस्ट आणि ऑडिशन्स झाले आणि मला संधी मिळाली या चित्रपटात काम करायची. तू जे म्हणालीस की आधी पाण्याची जाणीव झाली होती का? तर आपण जेव्हा शाळेत अभ्यास करत असतो तेव्हा आपल्या अभ्यासक्रमात हे असतं की वॉटर कन्झर्वेशन आणि कसा पाण्याचा बचाव केला पाहिजे. त्यामुळे कुठेही अंघोळीचं जे पाणी काढतात ते एका बादलीतच साधारण अंघोळ करा, तेवढ्यावरच रेस्ट्रिक्ट करा, हे कुठेतरी माहिती होतं. पण माझ्या मते पाणी या चित्रपटाच्या दरम्यान जेव्हा तुम्ही वस्तुस्थिती बघता एखाद्या गावाची, तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव जास्त होते, त्याची बोच तुम्हाला जाणवते. तर ती माझ्या मते मला ह्या चित्रपटाच्या दरम्यान जाणवली. आणि मला असं वाटतं आपण शहरात राहणारी माणसं आपण खूप गृहीत धरतो सगळ्या गोष्टी. आपल्याला त्याचं महत्त्व तितकंसं कळत नाही. पण जेव्हा तुम्ही गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या बघता किंवा त्यांचं राहणीमान बघता,
तेव्हा तुम्हाला कुठेतरी वाईट वाटतं आणि तुम्हाला ही जाणीव होते, की आपण शहरातल्या लोकांनी कुठेतरी हे प्रयत्न अ, वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत. आपण जेव्हा ते प्रयत्न करू, तेव्हा कुठेतरी त्यांची समस्या दूर होईल. माणूस म्हणून काय शिकलीस या चित्रपटाकडून? आणि जेव्हा हनुमान केंद्रेंना भेटलीस तर त्यांचे जे काही अनुभव ऐकलेस, त्यांच्या पत्नीने ऑफकोर्स भेटला असाल तुम्ही, तर काय आहे तेव्हा काय रिॲक्शन होती आणि त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? मला चित्रपटाच्या दरम्यान आम्ही जिथे राहत होतो, एका हॉस्टेलमध्ये राहत होतो. ते बॉईज हॉस्टेल होतं. ओके. 45 डिग्री तापमान होतं तिकडे आणि आम्ही अतिशय साध्या अ, वातावरणात राहत होतो. म्हणजे काही फॅन्सी नव्हतं तिकडे. हम्म. सगळं साधं आयुष्य होतं. तर मला ह्याची जाणीव झाली, की आपण आपल्या गरजा उगाच वाढवून ठेवलेल्या आहेत. आपण खूप साधं आयुष्य खरं तर जगू शकतो आणि फार काही माणसाला जगायला लागत नाही. अ, ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यातच आपण एक सुंदर आयुष्य जगू शकतो. तर त्याची जाणीव मला या चित्रपटाच्या दरम्यान झाली. आणि अर्थातच मी जेव्हा हनुमान केंद्रे यांना त्यांचं व्यक्तिमत्व खूप जबरदस्त आहे आणि खूपच धाडसी माणूस आहे तो आणि त्यांनाच तितकाच खंबीर असा पाठिंबा देणारी सुवर्णा अ, केंद्रे. त्या खूप साधी, सरळ बाई आहे ती आणि खूप प्रेमळ आहेत त्या, लाघवी आहेत. पण तितकंच त्यांचं एक जे आपण आत्मबळ म्हणतो ना, हो, ते कारण त्याही जबरदस्त खंबीरपणे आहे खूप. त्यांच्या सोबत आणि पाठीशी उभं राहिलं म्हणून. तर ते दोघंही एकमेकांची जी त्यांची साथ आहे, त्यांचे जे संवाद आहेत, ते खूप आपण काय म्हणतो एक फ्री फ्लोइंग त्यांचे संवाद आहेत. मी हम्म. त्यांच्याबरोबर जाऊन राहिलेही चित्रपटाच्या ओ वाव. शूट सुरू होण्याच्या जस्ट आधी आणि त्यांच्या मुलांबरोबर मी वेळ घालवला वगैरे. तर तो खूप अनुभव सगळा खूप सुंदर होता आणि त्या दोघांकडे बघून हे तुम्हाला कळतं, की माणसाने साधं असावं, पण तेवढंच तुमचं व्यक्तिमत्व जबरदस्त आणि तगडं असू शकतं. बरं आदिनाथ, तू कसं तसं म्हणायला गेलं तर इफ आय एम नॉट रॉंग तर एक काइंड ऑफ बायोपिक आपण म्हणूच शकतो, कारण तू हनुमंत केंद्रे यांची ती भूमिका साकारतोय, तर तू एक अभिनेता म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून काय शिकलास या पर्टिक्युलर पाणी या प्रोजेक्ट मधून? पेशन्स. खूप पेशन्स लागतो मला वाटतं, की मी मुळात अभिनेता, दिग्दर्शक असो किंवा कोणी असो, निर्माताही असो, हम्म. मला वाटतं की ह्या कुठल्याही कलाकाराला सगळ्यात गोष्टी तुम्ही शिकू शकाल. डायलॉग डिलिव्हरी, लिहायचा सराव, डिरेक्शनच्या टेक्निकॅलिटीज, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. पण सगळ्यात कठीण आहे शिकायला, तो म्हणजे पेशन्स. पेशन्स, योग्य त्या वेळेसाठी थांबण्याचा, पेशन्स, आपण केलेली मेहनत, त्यावर विश्वास कायम ठेवायचा. कधी ना कधी त्याला फळ मिळेल. त्याला पण पेशन्स लागतो. ते बळ लागतं एक. मला वाटतं की ते मी एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून नक्कीच शिकलोय. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट असो, जे आता माझं मानवत मर्डर्स, आता माझी मालिका आली किंवा पाणी आता 18 ऑक्टोबरला रिलीज होते. ह्या मानवत मर्डर्सवरती मी 4 वर्ष काम करत होतो. पाणी या चित्रपटावर मी 8 वर्ष काम करतोय. कुठे तर शूट कुठे केलं आणि हे? मराठवाड्यात जिथे ही ओके. गोष्ट घडली तिकडेच आम्ही शूट केली. तिकडेच शूट या. केलं. तर मला असं वाटतं की मेहनतीला दुसरा पर्याय नाही आहे. आणि मेहनत म्हणजे शारीरिक परिश्रम आपण खूप करू शकतो. ते करावेच लागतात. पण सगळ्यात मोठा परिश्रम तो म्हणजे मानसिक परिश्रम, आणि तो म्हणजे पेशन्सचा गेम असतो सगळा. Absolutely. बरं, आता तू मेहनतीबद्दलच बोललास तर तुझे वडील दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते म्हणून ग्रेट आहेतच. पण कधी ते प्रेशर आलं तुझ्यावर आदिनाथ, की म्हणजे म्हणू शकतो ना आपण, की वडिलांना किंवा त्यांच्या लेगेसीला एक आपण रिप्रेझेंट करतो. त्यामुळे त्या मुलावरती किंवा त्या अपत्यावरती एक अपेक्षा असतात, की अरे हे असंच झालं पाहिजे किंवा असंच झालं पाहिजे. हं. पण प्रत्येकाचं कॅलिबर हे वेगळं असतं. तुझं वेगळं आहे, सरांचं वेगळं होतं.
पण मग ते प्रेशर होतं का? आणि तो तो प्रवास कसा होता बिंग महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे? प्रेशर मी कधीच घेत नाही. मी 4थीमध्ये असताना प्रेशर घ्यायचं सोडून दिलं मी. का? मला मॅथ्सच्या परीक्षेत मला खूप टेन्शन यायचं आणि मला ताप यायचा. मॅथ्सचा पेपर असेल तेव्हा मला एक दिवस आधी ताप यायचा. ओके. मला आठवतंय 4थीत असताना मला ताप यायचा पेपर. उद्या मॅथ्सची बापरे! परीक्षा आहे आणि मला माहित नाही कधी शाळा संपली आणि कॉलेजमध्ये आल्यावरती ते काहीतरी ते बटन ऑफ झालं माझं, ते पॅनिक बटन. मग त्यावेळेस द्यायचा कसा परीक्षा? हां. परीक्षा कसा द्यायचा? नाही मग मला काही पडलेली नसायची. मग मला असायचं की किती अभ्यास केला, एवढा केलाय ना, चला. म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आता काय फार पडतं काय फेल होईन मी. हम्म. वर्स्ट काय कोण मला Fail होईल. जेलमध्ये नाही टाकणार ना कोण. फेल होईन, पुन्हा परीक्षा दे. ते मला वाटतं ती एक मॅच्युरिटी मला वाटतं कॉलेजमध्ये आल्यावर मला आली. त्याच्यानंतर ते पॅनिक बटन ऑफच झालं माझं. एका पॉइंटपर्यंत मी पॅनिक होतो, नंतर मग ते बटन ऑफ होऊन जातं. Nice. इंजिनच बंद होऊन जाते. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी म्हणजे राशीचा आशिष मुंडे माझ्यासोबत असतो, आम्ही सगळं प्रमोशन करतो एकत्र फिल्मचं. तर एक 10 दिवसांपूर्वी जेव्हा ट्रेलर काही लॉन्च झाला नव्हता, अजून सगळं व्हायचं होतं, तेव्हा मी गॅसवर होतो की मला माहिती नव्हतं काय होणार आहे, कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असणार आहे, काय असणार, ते टेन्शन होतं, ते धगधग होती ती. आणि त्याला माहिती आहे माझा चेहरा कसा होता तेव्हा. आणि तो आज बोलला की आदिनाथ तू एकदम रिलॅक्स वाटतोयस. बोललो हा, आता ते बंद झालं. त्याचा आता time आता span बाण संपला. सुटलाय आमचा, आता आमचा बाण सुटलाय. आता जे व्हायचं ते होईल. आता प्रेक्षक ठरवतील. आता हा सिनेमा प्रेक्षकांचा झालाय. आता ट्रेलर आलाय, आता आम्ही प्रमोशन्स करू, इंटरव्ह्यूज करू, ते सगळं ठीक आहे. आता आम्ही काही करून होणार नाही. आता प्रेक्षक ठरवतील ट्रेलर बघून. त्यांना जर ट्रेलर आवडला तर ते फिल्म बघायला येतील थिएटरमध्ये. सो इट इज ॲज सिम्पल एज दॅट. आणि मला खात्री म्हणजे आम्हाला जी प्रतिक्रिया येते लोकांची ट्रेलर बघून किंवा टीजर बघून किंवा ही गाणी बघून, खूपच भारी वाटते. नाही, खरंच छान आहे. मी आज 2दा-3दा पाहिला पुन्हा हो. एकदा बिफोर इंटरव्ह्यू. पण ते असं म्हणतात ना की जेन्युइनली तो प्रयत्न दिसतोय त्या ट्रेलर मधून खरंच. थँक्यू सो बरं, मच. तू आता म्हणालास की त्यांच्या सोबत आणि त्या गावातच शूट केलेलं, तर जेव्हा हनुमान केंद्रे यांच्यासोबत ती जी माणसं होती, ती खरी माणसं अजूनी आहेत हयात? हो त्यांच्यासोबत हो काही हो इंटरॅक्शन झालं? हनुमान केंद्रे. नाही, हनुमान हां. केंद्रेंसोबत जी इतर गावातली हो, माणसं होती, अर्थातच ते तर अख्खं गाव एकत्र आहे ना तिकडे. हा, सो काय त्यांच्यासोबतच्या इंटरॅक्शन, त्यांनी त्यांच्या आठवणी काय सांगितलेले लक्षात आहे? हो आम्ही तेव्हा खूप रिसर्च केला होता. तेव्हा नितीन दीक्षित आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे मी अनेक महिने तिकडे राहिलो, लोकांबरोबर वेळ घालवला आणि सगळ्या त्यांचा जो संघर्ष होता. अर्थात हनुमान केंद्रे, कुठलंही चांगलं काम तुम्ही करायला जाल तर तुम्हाला विरोधक असणारच. त्याला हनुमान केंद्रेला पण अनेक विरोधक होते. इनफॅक्ट एक किस्सा घडला. तर नितीन बरोबर मी आणि नितीन जायचोच तिकडे नागदेरवाडीला. एक एक एकदा काय झालं की मला कॅन्सला जावं लागलं. मी कॅन्सला गेलो आणि नितीन, मे महिना होता आणि मी कॅन्सला गेलो. नितीन पुन्हा नागदेरवाडीला गेला होता आणि आम्ही असं म्हणाल की तू तिकडे खिंड लढ, मी इकडे खिंड लढतो. कारण मला ते प्रोजेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्ट म्हणून सेटअप करायचं होतं. मला त्यातलं काही माहीत नव्हतं आणि मला फक्त जाऊन एक्सप्लोर करायचं होतं. मी पण पहिल्यांदा इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलो होतो माझ्या आयुष्यात. तर माझ्या फिल्मचे फ्लायर्स घेऊन गेलो होतो तिकडे. प्रत्येक त्या पॅव्हिलियनमध्ये मी ठेवायचो. तर पण त्यांनी काही झालं नाही, अर्थात त्यांनी काही होत नाही. पण एक अनुभव होता. पण मी तिकडे जाऊन प्रोड्युसर्स वर्कशॉप केलं होतं. काही लोकांना भेटलो, काही अनुभव घेतला. आणि इथे नितीन ह्या गावात होता आणि पहिल्यांदा नितीनसोबत मी नव्हतो तिकडे नागदेरवाडी तिकडे. आणि नितीन एकटा असल्यामुळे त्याला काही वेगळे अनुभव पण यायला लागले तिकडे. कारण कदाचित मी असताना मला लोक ओळखतात, त्यामुळे कधी कधी माझ्यासमोर ते खरं खरं बोलणार नाहीत. पण नितीनला तसं फार आत्तापर्यंत ओळखत नव्हते. आता पाणीच्या निमित्ताने त्याला सगळे ओळखणार आहेत. पण त्याच्यामुळे तो तिकडे असं वावरत होता आणि तिथे त्याला काय काय गोष्टी नव्याने तो ऐकायला लागला होता. आणि अर्थात तो हनुमान केंद्रे जो माणूस आहे, त्यांनी गावाला एकत्र आणण्यासाठी जो संघर्ष केला, त्या संघर्षात अनेक लोकांच्या भावना दुखावल्या पण गेल्या असणार. पॉलिटिकल अजेंडा वाली जी माणसं असतात त्यांच्या, आणि ती लोक त्याला भेटली आणि त्याला माहित नव्हतं की हे विरोधक आहेत की नाही. पण त्यांच्याकडून हनुमंत विषयी त्यांनी खूप
नेगेटिव्ह काय काय ऐकलं, चुकीच्या गोष्टी हो. पण त्यांनी ऐकल्या आणि तो असं काय काय खूप गोष्टी ऐकायला लागला तिकडून आणि त्यांनी मला फोन केला. मी तिकडे कॅन्समध्ये होतो आणि त्यांनी मला फोन केला, "आदिनाथ, असं-असं लोकं म्हणतायत रे, की हनुमान केंद्रेनी असं केलं आणि तसं केलं." म्हणलं, "कोण बोललं तुला हे? असं-असं ते तिकडची माणसं म्हणतायत. तू जाऊन विचार हनुमान केंद्रेला." हं. आणि मी तर सांगितलं, "हे बघ नितीन, चांगल्या माणसाला नावं ठेवणारे लोकं असणारच यार. तू हो. कशाला असा विचार करतोयस?" तो म्हणाला, "हो, हो. पण माझा असा विचार आला डोक्यात." आणि त्या क्षणी त्याने मला विचारलं होतं, की मी काय म्हणतो, आपण वेगळा विषय काहीतरी घेऊया का? असं त्यांनी मला हां. मला विचारलं होतं फोनवर. तर मला वाटलं, की आदिनाथ, आपण वेगळा विषय म्हणजे पाण्याच्या विषयावरती आपण अजून पण गोष्टी शोधू शकतो आपण. मी म्हणालो, की तुला काही माणसं भेटली, जी ह्या माणसाच्या विरोधात म्हणतायत. पण ती असणारच. कुठलाही मोठा माणूस असो, तो नेता असो, राजा असो, त्याच्या काळात त्यावेळेस त्याला नाव ठेवणारी माणसं असणारच. हो. म्हणजे आणि समोर एक आणि हां. मागे एक बोलणारी असणारच. तर त्यांनी पण म्हटलं, की "ठीक आहे, मी जरा विचार करतो." मग 1-2 दिवसांनी त्यांनी मला फोन केला परत तिकडूनच आणि तो हनुमान केंद्राला जाऊन भेटला आणि त्याला बोलला, की मला अशी-अशी लोकं काय-काय असं म्हणतायत. हं. तर तो म्हणाला, की "हां, तर मी तुम्हाला अजून एक नंबर देतो. त्या माणसाला जाऊन भेटा. हा त्या सगळ्यांचा म्होरक्या आहे आणि तो काय बोलेल माझ्याबद्दल हे मी तुम्हाला सांगतो." आणि मग हनुमान केंद्रेचं हे एक खरेपणा बघून मग तो जाऊन भेटला त्या माणसाला, आणि तो ते तेच म्होरक्याला आणि तो तेच बोलला जे हनुमान केंद्रे मी त्याला सांगितलेलं. ओह! तिकडे त्याला पटलं, की नाही बाबा, आदिनाथ बोलतो आणि हनुमानजी बोलतो ते खरं आहे आणि माझं पण जरा हं. पण हा एक्सपिरियन्स नितीनला पण येणं खूप गरजेचं होतं. बरोबर. एका लेखकाला येणं तर खूप गरजेचं होतं. कारण आपण रिॲलिटी चेक कुठलीही म्हणतो ना. जेव्हा कुठले आपण एक बायोपिक किंवा एक आत्मचरित्र आपण मांडतो, तेव्हा दोन्ही बाजू बघणं गरजेचं असतं. आपण नॉर्मली मला असं वाटतं, की भारतात अ, कुठली बायोग्राफी असो किंवा बायोपिक असो, आपण लगेच त्या व्यक्तीला देव बनवतो. आपण त्यातला माणुसकी काढून टाकतो. जेव्हा आपण नाही, नाही, हा अजिबात चुकू नाही शकत. नाही, हं. हा ह्याच्यात अजिबात काही दोष असू नाही शकत. आपल्याला ती सवय नाहीये. म्हणजे आता तू बघ ना, आत्तापर्यंत जी बायोपिक्स आपण त्याचं म्हणजे दॅट इज व्हाय भारतातून अजूनही कुठलंही बायोपिक आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा एका हं. जगभरात ते इतका इम्पॅक्टफुल होऊ शकलं नाही. कारण आपण घाबरतो माणसाची खरी बाजू दाखवायला नेहमीच. अजून आपण पण इव्हॉल्व होतोय हं. ऑडियन्स म्हणून पण, राइट. पब्लिक म्हणून पण. आपल्याला वेळ लागेल तिकडे पोहोचायला. पण ते गरजेचं आहे. माणसाला माणूस म्हणून बघणं. आपण लगेच माणसाला आपण काय करतो माहिती आहे, कोणी मोठं काम केलं असेल ना, आपण त्याला देव बनवून टाकतो. राइट. त्याने काय होतं ना, आपण स्वतःला पण सेव्ह करतो मग, की एका माणसाला मी देव बनवलं, की तो तर देव आहे बाबा, माझ्याकडून तर काय जमणार नाही. तो तो देव सुपिरियर आहे. तो होऊन देव आहे जातो. म्हणून त्यांनी हे केलं. मी कसं करणार? राइट. तर स्वतःला आपण आपल्यासाठी ती पळवाट असते ती. हं. स्वतःच्या जबाबदारीपासून पळण्यासाठी ती आपण एक पळवाट शोधतो. कोणाला तरी मोठ्या माणसाला देव बनवून. हं. त्याला आपण पुजतो, त्याचे नारे आपण लावतो. पण त्याला आपण देव मानतो. म्हणजे त्याचे व्हॅल्यूज आपण इम्प्लिमेंट नाही करणार. फक्त आपण नारे लावणार आणि आपण त्याची पूजा करणार. आणि आपण जाऊन तीच सगळी चुकीची कामं करणार आयुष्यात. ही सवय आहे आपल्याला, जास्तीत जास्त लोकांना आणि तिथे आपण कमी पडतो. पण येऊ आपण तिकडे. मला असं वाटतं आपण हळू इव्हॉल्व होतो सोसायटी म्हणून पण आणि ऑडियन्स म्हणून पण. तर सांगण्याचा हा अर्थ, की त्या दोन्ही बाजू बघणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला माणूस म्हणून बघतो, तेव्हा आपण त्याच्याशी रिलेट करतो. आणि मग आपण प्रेरित होऊ शकतो, की ह्याने केलं तर मी पण करू शकतो. राइट. ती प्रेरणा तेव्हाच मिळते. आपल्याला देवाकडून प्रेरणा नाही मिळत. आपल्याला माणसाकडून प्रेरणा मिळते. सो त्या अनुषंगाने मग नितीननी लिखाण परत सुरू केलं. तिथे जे येस. त्यांचं ते आणि ज्वलंत आता झालं. आमची जी स्क्रिप्ट आणि जी फिल्म झाली आहे, ती तुम्ही बघा. बरं प्रियंका चोप्रा देखील या चित्रपटाची निर्माती आहे. ती कशी जोडली गेली आणि त्यांच्यासोबत काय संवाद झाला? सो हाऊ शी एक्सेप्टेड दॅट? मी खरंच नशीबवान आहे, की मला 2 खरं तर असे निर्माते लाभले आहेत. म्हणजे हनुमान केंद्रेच्या पाठीशी जशी ती सुवर्णा उभी होती, हं. रखमाईसारखी, माझ्या पाठीशी 2 रखमाई उभ्या आहेत. प्रियंका चोप्रा आणि नेहा बरजाटिया. ओह वॉव!
खरंच मी सांगतो, मी उगाच त्यांचं कौतुक नाही करत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रियांका चोप्रा जोनस, त्यांची आई मधु चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा ह्यांनी जी मला, रश्मी कुलकर्णी त्यांची क्रिएटिव्ह प्रोड्युसर, ज्या पद्धतीने त्यांनी मला सूट दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. जेव्हा जेव्हा केव्हा आपण कुणावर तरी विश्वास टाकतो ना आणि अ, एक अनकंडिशनल त्याच्यावर आपण विश्वास टाकतो, की मला खात्री आहे तू करशील. तेव्हा आपोआप त्या माणसाला पण एक बळ मिळतं. आणि कारण तो त्याच्यावरती आउटकम खूप छान कारण आणि त्याच्यावरती आवडीला जबाबदारी आला. पण वाढते त्याची, की Right. नाही बाबा, ह्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवलाय, तर मला काहीतरी मला त्या विश्वासावर खरं उतरावं लागेल. ती एक जबाबदारी असते. आणि मी नशीबवान आहे, की एक नवोदित दिग्दर्शक असून मला असे निर्माते लाभले. आणि मग आता फिल्म रिलीजसाठी राजश्रीनी ही फिल्म घेतली प्रियंकाकडून आणि आता ते रिलीज करतायत. नेहा बर्जाटिया, मी तुला सांगू, ह्या सिनेमाचं नशीब आहे, माझं नशीब आहे, किंवा ह्या त्या हनुमान केंद्र त्या गावाची ती पुण्याई आहे, की असे निर्माते लाभले. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, की आत्ता काही मार्केटिंगचे कॉल्स असतात, हम्म. की हे करायचं का नाही करायचं. एक मोठं काहीतरी आम्हाला ॲक्टिव्हिटी करायची होती. ट्रेलर लॉन्च. हम्म. मी सांगतो, की ट्रेलर लॉन्चसाठी आपण बघतो, की खूप सारे इव्हेंट्स करतात. हो. मोठे-मोठे हो. हे खर्च करतात आणि हे करतात. त्याची गरज आहे का आपल्याला? कारण आपण ते पैसे दुसरीकडे वापरू शकतो. म्हणजे आपण तसंच तोच रूट घ्यायची गरज असते का नेहमी? तर मला असं वाटतं नाही. तर एनिवेज हा एक डिस्कशन इंटरनल टीममध्ये चाललं होतं. सगळे फिल्मसाठीच लढत होते. बरोबर. सगळ्या फिल्मवरतीच प्रेम करून पण सगळ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह होता. आणि हे सगळ्यांचे डिस्कशन झालं. आमच्या टीमचं मार्केटिंग टीम, आमची PR टीम, आमची सोशल मीडिया टीम, आमची प्रोड्युसर्सची टीम, सगळे आम्ही, प्रियंकाची टीम, हम्म. नेहा बर्जाटिया, सगळ्यांचं डिस्कशन झालं. आणि सगळं झाल्यावरती नेहा बर्जाटिया मला सांगितलं, मला फोन करून ते मला म्हणाले, आणि ते जे मला म्हणाले त्यात मी खरंच खूप भावुक झालो. आणि मला फोन करून सांगितलं, की "आदिनाथ, हे बघ, जे काही डिसिजन असेल, हा सिनेमा तू बनवलायस. इट इज युअर बेबी. आणि हे तुला असं कुठल्याही क्षणी वाटलं नाही पाहिजे, की तुझ्या फिल्मवर अन्याय होतोय. हो. म्हणून जरी मला काही गोष्ट करायची नसेल हम्म. किंवा ह्यांना करायची असेल, तू जे सांगशील ते आपण करू. तू जर म्हणालास आपल्याला करायचंय, तर आपण ते करू. तू फक्त इट इज तू युअर सांग. डिसिजन." आणि माझा कंठ दाटून आला त्या क्षणी, की बापरे! म्हणजे मी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आपल्याला हो, हे आणि इतकी सांगतायत. मोठी बाई ती, इतकी मोठी निर्माते. तर हो, मला असं वाटतं, की जेव्हा आपण कुठली चांगली कलाकृती करायला जातो ना, कुठल्या चांगल्या हेतूने कुठलंही काम करायला जातो, आपोआप त्या गोष्टीबरोबर, त्या चांगली माणसं प्रवासाबरोबर जोडत चांगली जातात. माणसं जोडली जातात. आणि तसं ह्या आमच्या सिनेमाच्या बाबतीत, पाणी या सिनेमाच्या बाबतीत झालं असं मला वाटतं. बरं, जाता जाता एक प्रश्न मला विचारायचा आहे, हं, की पाणी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून तुला एक संदेश द्यायचा आहे, हं. एक अभिनेत्री म्हणून तुझ्या पात्रातून तुला एक संदेश द्यायचा आहे, पण एक माणूस म्हणून तुम्हाला प्रेक्षकांना काय आव्हान आणि काय अपील करावं असं वाटतं? मला असं वाटतं, ह्या जगात निरपेक्ष प्रेम जेव्हा आपण कुणावर करतो, त्या माणसाला आपण एक सुपर पॉवर देऊन जातो. हम्म. जेव्हा केव्हा कोणीही आपल्यावरती निरपेक्ष प्रेम करतं, आपल्याला एक बळ मिळतं. जे बळ हनुमान केंद्रे या नागदेरवाडीमधल्या माणसाला मिळालं, जेव्हा सुवर्णा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, आणि म्हणून तो त्या अख्ख्या गावाची काय पलट करू शकला. त्या गावात आज 365 दिवस पाणी आहे. त्याचा उगम कुठे झाला त्या पाण्याचा? तर त्या निरपेक्ष प्रेमात, मला असं वाटतं. आणि मी एवढंच सांगेन, की प्रेमात जी ताकद आहे, ती ताकद कशातही नाही आहे. म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब पण इतका पॉवरफुल नाही, जेवढं प्रेम पॉवरफुल आहे. आणि ह्याची ताकद आपण अजून अनुभवली नाही आहे, मला असं वाटतं लोकांनी. हम्म. आणि ती अनुभवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर आणखी आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं, की पाणी हा चित्रपट लोकांचा प्रेमावरचा विश्वासही अजून भक्कम करेल. आणि पाण्याचा पाण्याच्या टंचाईची झळ तर लोकांपर्यंत पोहोचवेलच, त्याचं भान तर आणेलच, पण त्याचबरोबर प्रेमाची ताकद काय असते हे लोकांना नक्की सांगेल. रुचा, तू काय सांगशील? ह्या चित्रपटातली
चित्रपटातली जी पात्र आहेत ती इतकी तगडी आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग आहे. आणि हनुमान केंद्रे ह्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा जो प्रवास आहे, तो या चित्रपटातून आपल्याला दिसतो आणि त्याच्यातून आपल्याला हे बघायला मिळेल, सगळ्या प्रेक्षकांना हे बघायला मिळेल, की आयुष्यात अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात, पण स्वतःची जिद्द कशी सोडू नये आणि त्या आयुष्यातल्या समस्यांना कसं सामोरं जावं, हे हा चित्रपट कुठेतरी आपल्याला शिकवतो. नक्कीच. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी. आणि प्रेक्षकांच्या वतीने मी थँक्यू म्हणू इच्छिते की इतका गंभीर विषय खरं तर आपण म्हणू शकतो जो तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने मांडताय आणि पहिला दिग्दर्शनाचा विषय इतका सुंदर निवडलाय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि Thank 18 you so ऑक्टोबरला much. चित्रपट येतोय, तर नक्की तुम्ही देखील चित्रपटगृहात जाऊन पहा आणि चित्रपट कसा वाटतोय त्याच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये करा. आदिनाथला स्वतः, रुचाला स्वतः तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आय एम शुअर त्याचे रिप्लाय तुम्हाला नक्की येतील. त्यामुळे 18 ऑक्टोबरला पाणी चित्रपटगृहात नक्की पहा. आणि तुर्तास इथे थांबतेय. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.